त्या 5 शेळ्या. तिथून त्याच्यापासून माझी वाढ होत आज 35 शेळ्या आहेत माझ्या. 35 शेळ्या. मग सर तुम्ही एक सांगू शकता आता तुमच्यात बोकड किती आहे ते तुम्ही सांगू शकता का? बोकडं एक लॉट माझा गेला हम्म. आणि आता एक 10-12 बोकडं आहेत. 10-12 बोकडं आहेत. 10-12 बोकडं बाहून सरांच्या भेटा शेळी पालनाच्या 10-12 बोकडं आहेत. तर असं सर सांगू शकता की असं 35 शेळ्यातनं तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे तुम्ही सांगू शकता? मला 35 शेळ्यातून वार्षिक वार्षिक उत्पन्न. 10 ते 12 लाखापर्यंत होऊन जातो. वार्षिक तुमच्या सर जाती किती आहेत? किती जाते? साधे किती आहे? काय कोणत्या जाती? माझ्याकडं साधी 2-3 आहेत. हा. बाकीची शिरोई, हम्म. उस्मानाबाद क्रॉस, बिटल क्रॉस हम्म. आणि काटवाडी 2 आहेत. काटवडे मला दावू शकता का ते कोणत्या जाती आहेत? हे आपण पिळ असतात मग ह्याला काटवडे म्हणतात. हा, ह्याची प्राइस किती आहे आता? ह्या शेळीची काटवडी जातीची प्राइस किती आहे सांगू शकता का तुम्ही? हे 25 पर्यंत जाते. 20-25 हजार 25 किंमत राहते. 25,000 किंमत म्हणजे या शेळीची किंमत. शेळी. मग किती येतं झाली त्याची? हे आता 2 येत झाले ती. दोन येतं. नमस्कार मंडळी, मी धीरज ऑफिशियल चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मंडळी, आपण आलो आहे भीमानगर येथील एक आपण शेळीपालनच्या प्लॉटवर आलो होतो. मंडळी, आपण खूप दिवसापासून शेळीपालनाचा बोकडपालनाबद्दल व्हिडिओ बनवले नव्हते. आपल्याला प्लॉट भेटत नव्हते. कारण कसं सांगू का, प्लॉट इथं जवळ नाही ते. आता इथे आपल्या सरांनी आपल्याला कॉल करून खास बोलवलं. म्हणजे आपला व्हिडिओ आता आपण बनवत चाललोय. आता त्यांना दिसलं, त्यांना का आपण व्हिडिओ बनवतो विद्यार्थ्यांबद्दल, आता बनवतो असं मुलांच्या बद्दल बिझनेस रिलेटेड आपण व्हिडिओ बनवतो. तर सरांनी मला खास मला कॉल करून बोलवलं ह्यांनी की बाबा आमचे दाखवा आपल्या कसं बिझनेस रिलेटेड व्हिडिओ कसं तुम्ही दाखवा बाबा शेळी पालनात भावांनो कसं प्रॉफिट आहे, किती आहे, सगळं आता तुम्ही बघताय. तरुणाई आजकाल सगळे नोकरी करते, पण आजकाल तुम्हाला माहितीच तरुणाईला जॉब भेटत आहे का? जॉब भावना भेटत नाही. त्या पण म्हणून मी आपण बिझनेस रिलेटेड बाबा का विद्यार्थ्यांनी बिझनेसमध्ये यावं. मग आजकाल तुम्ही बघता जॉब भेटत नाहीत. आता कुठल्या बी क्षेत्रात जाऊ दे, पोलीस भरती असो, इंजिनिअरिंग असो, कोणत्या बी क्षेत्रात असो, किंवा शिक्षक भरती असो, कोणची बी गोष्टी असो, मी काय म्हणत नाही, कोणची बी गोष्ट असो, सगळं तर कॉन्ट्रॅक्ट बेस चाललाय. आता गव्हर्नमेंट आता काय करायला लागले, वर जॉब. आता तुम्हाला सांगतो, एखाद्या जर शासकीय कर्मचाऱ्याला 40,000 जर पेमेंट द्यायची असले तर तिथं डायरेक्ट तुम्ही 4 माणसं कामाला लावू शकता. ती म्हणतोय भावांनो. त्यामुळे कसं वर आता गव्हर्नमेंट जॉब कॉन्ट्रॅक्ट बेस देत चाललंय, कॉन्ट्रॅक्ट बेस वाढत चाललंय. आणि जास्त आता गव्हर्नमेंट शाखेत जॉब राहिले नाहीत. मग आता ज्या विद्यार्थ्यांनी आता एखाद्या गोष्टी तुम्हाला पोलीस भरती तर तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. आता जर पोलीस भरती निघली तर 18-20 हजार पोलीस भरती निघते. मग एका पोलीस भरती म्हणजे एका पोलीस भरतीत पूर्ण 20 ते 22 लाख फॉर्म येतात. आता वाढत चाललाय आकडा. तसं दिवस चालले तर तसं तरुणाईचा पोलीस भरती आकर्षित होत चालली. तर मी सुद्धा पोलीस भरती करतो. मी सुद्धा 3 भरती दिली तर कसा विषय नाही. पण तरुणाचा कल वाढत चाललाय की बाबा 30 लाख फॉर्म यायला लागले. मग ती 14,000 आणि 15,000 भरती आणि त्या 25 लाख 30 लाख 14,000 त्यातनं जर काढलं तर भावना 28-29 लाखाचं पोरांचं काय तुम्ही सांगा. आणि आता जी विद्यार्थी पहिले पोस्ट ग्रॅज्युएट वाले पोरं, MPC करणारे पोरं साधे शिपाईच्या पदाला फॉर्म भरतात. मग शिपाईमध्ये कोणचं पोलीस भरतीच्या. मग आता तुम्ही बघू शकता तरुणाचा आता ही असा बेरोजगार तरुण राहायला लागला. आता जॉबचं एवढे कंडिशन बिकट चालली. मग आपण ही जॉब रिलेटेड व्हिडिओ बनवत असतो. जॉब रिलेटेड तर माझं चालूच आहे हिंदीतनं. पण मी शेळीपालनाचं का म्हणून उदाहरण घेण्यासाठी आलो. शेळीपालन आपल्या तरुणाईनं शेळीपालन बिझनेसमध्ये यावं. कारण का की भावांनो, तुम्ही 4 ते 5 बोकड जर मी बोकडाचा व्हिडिओ केले तर 4 ते 5 जर तुम्ही सुरुवात केली, कसं असतं, कोणाची परिस्थिती कशी असते, कोणाची नसते, पण सुरुवात कशी करायची असते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. तर तुम्हाला ती व्हिडिओ बघायचा आपल्या युट्यूब चॅनलवर आहेत, अवेलेबल आहे. तर वेळ नाही घालवता भावना, आपण आलेलो आहे आपले सरांपाशी आता भीमानगर येथील ते ह्यांचे सुप्रसिद्ध शेळीपालनाचे ह्यांचं आहेत भावना. तर तुम्ही सर सांगा तुमचं नाव काय आहे काय? मी रमेश संपत गवळी. रमेश संपत गवळे. ह्यांच्या आपण सरांचं नाव रमेश संपत गवळे. तर सर तुम्ही कधीपासून सुरुवात केली बाबा? हे सुरुवात स्टार्टिंग कधीपासून केली सांगू शकता? स्टार्टिंग माझं 2-3 वर्ष झाली चालू करून. 2 ते 3 वर्षात म्हणजे स्टार्टिंग 5 शेळ्या होत्या. 5 शेळ्या. तिथून त्याच्यापासून माझी वाढ होत आज 35 शेळ्या आहेत माझ्या. 35 शेळ्या. मग सर तुम्ही एक सांगू शकता आता तुमच्यात बोकड किती आहे ते तुम्ही सांगू शकता? बोकडं एक लॉट माझा गेला आणि आता एक 10-12 बोकडं आहेत.
10-12 बोकडं आहेत. 10-12 बोकडं भावांनो सरांच्या तेव्हा शेळी पालनाच्या 10-12 बोकडं आहेत. तर असं सर सांगू शकता असं 35 शेळ्यातनं तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे तुम्ही सांगू शकता? मला 35 शेळ्यातून वार्षिक उत्पन्न. 10 ते 12 लाखापर्यंत होऊन जातो वार्षिक उत्पन्न आरामशीर होऊन जातं. बघा भाऊंनो, मी सरांच्या तोंडीनं ऐकतोय वार्षिक उत्पन्न कमीत कमी 10 ते 12 लाख आहेत. तुम्ही सर मला सांगा, आता जर तुम्ही उदाहरण घेतलं एकराचं तुम्ही महाग टाक, एकरा सुद्धा 10 लाख उत्पन्न निघत नाही. पालनासारखं उत्पन्नच नाही. नाही मला एक सांगा, एकरात जर असं ऊस जर लावला तर तुम्ही म्हणता 18 महिने सांभाळावं लागतंय. 18 महिने सांभाळावं लागतंय. मग आता मला सांगा, तुम्ही वर्षात तुम्ही 10-12 लाख उत्पन्न काढताय, बरोबर आहे का? 10-12 लाख उत्पन्न काढते सर, विचार करा. मग एकराची किंमत का घ्यायची कमी होते, तर म्हणजे 2-4 वर्षात तुम्ही एकराची किंमत कमवताय सर, असं म्हणावं लागेल मला. मला सांगा आता तुमच्या सर जाती किती आहेत, किती जाते, साधे किती आहे, काय कोणत्या जाती? माझ्याकडं साधे 2-3 आहेत. हा. बाकीची शिरोई, उस्मानाबाद क्रॉस, बिठल क्रॉस आणि काटवाडी 2 आहे. काठवडे मला दावू शकता का ते कोणत्या जाती आहे? मग हे आपण दावू शकतो. या 2 काटवाडी. काठवडी ओळखायची कशी असते काठवडी? हे असे शिंगाला एक पिळ राहते. काठवडी बघून घेऊ शकतो बाबा. काठवडी ह्या शिंगाला पिळ असतात, मग ह्याला काठवडी म्हणतात. हा, ह्याची प्राइस किती आहे आता? ह्या शेळीची काठवडी जातीची प्राइस किती आहे सांगू शकता का तुम्ही? हे 25 पर्यंत जाते, 20-25 हजार 25 किंमत राहते. 25,000 किंमत म्हणजे या शेळीची किंमत. शेळी. मग किती येतं झाली त्याची? हे आता 2 येत झाले ती. 2 येतं झाली ती. 2 येतं. आणि दुसरी आणि कोणची जात आहे म्हणलं तुम्ही? आता ही उस्मानाबाद क्रॉस आहे. उस्मानाबाद उस्मानाबाद क्रॉस का? म्हणजे हिची किती पिल्लं झाली? ही किती येतं जे? ही 2 येताची. 2 येतात. 2 पिली देते. 2 पिले 6 महिन्यात 2 पिली. 6 महिन्यात 2 पिले म्हणजे 6 मासे म्हणा असं म्हणा मला. मग हिची प्राइस किती होईल उस्मानाबादची? जातीवर प्राइस असते ना, किंमत होते ना हिची. हा, जातीवरून असे आपल्या ह्याच्यावर बघू. आता ही किती किंमत होईल सांग? ही पण 20-22 पर्यंत जाते आराम. 20-22 हजार किंमत होऊ शकते. बरं, असं म्हणतात की काळ्याला जास्त मार्जिन आहे, तांबड्याला जास्त मार्जिन आहे, असं आहे का? तसं काय नाही. तसं काय? तसं काळ्याला काय म्हणते ती काळ्याला जास्त किंमत आहे, जास्त विषय नाही, तसं तसं काय काही विषय विषय नाही. आता माझ्याकडे लाद्या 2-4 आहेत नाही? हा हा. आणि ह्यालाच जास्त मागणी आहे माझ्याकडे. म्हणजे तांबड्याला जास्त मागणी. पाळायला सुद्धा मला ह्याचीच पिल्लं मागते, असं होते. तांबड्यालाच मागणी जास्त का? हा, पिल्लं किती आहे सध्याला तुमच्या तिकडे सांगू शकता का? आता पिल्लं माझ्याकडे सगळी 10-15 आहेत. 10-15 आहेत का? हा, 10-15 हे सगळे त्यांचे भावानं प्लॉट आहे. आता सगळे तुमचे ते पण बाहेर बसतो काय. बाहेर बसले ते काय सगळे फिरते. सगळे फरते ते काय सगळे. आता टोटल 35 शेळ्या आहेत तुमच्या. हा, हा. मग तुमच्या असं का एकट्याला हँडलिंग होते का तुमचं? हो, एकट्याला. म्हणजे असं चारा हे कुठं नेता तुम्ही आता? काय चारायला आपल्या इथं बॅकवॉटरला. बॅकवॉटर उजनी धरणाच्या बॅकवॉटरला असं नेता तुम्ही आता? मग आता मला सांगू शकता का अजून ह्याचं किती असं बोकडं हे किती येतं मग तुमच्या? बोकडं आता 10-12 आहे ती हा, आणि बाकीच्या पाटी आहेत त्या. बाकीचे पाटे द्या. आता मला हे सांगा सर, आता हे तुम्ही आता झाडून का काढत नाही का? हे एक आम्ही 2 दिवसाला हे करतो, स्वच्छ करतो. काल काढलं होतं. रोजच्या रोज एवढ्या शेळ्या असल्यामुळे ते होऊन जातं. हो. मग मला एक सांगा सर, ह्याचा तुम्ही शेळीपालन चालू केलं, शेळीपालनाचा वाया काय उत्पन्न आहे का? असं तोटा काय आहे का? याच्यातून वायपट काहीच जात नाही. वायपट काय आहे? वायपट काय तिकडे नाही. बघून सांगा. शेळीच्या वायपट काय आहे का? वायपट काय? याच्यातून वायपट काहीच नाही. शेळीचं शेणखत होतं, शेतकऱ्यांना 1 नंबर ते हे होतंय. हो, हा. वायपट काहीच नाही. वायपट याच्यातून काहीच काहीच नाही. सगळं ऑल प्रॉफिटेबल आहे सगळं. हो, तुमचं 2 महिन्यापासून पिल्लं विक्रीसाठी उपलब्ध राहतं. ज्यांना पाहिजे पाळायला. ते कसं मोठं म्हणलं मोठं आपल्याला ते काय म्हणते त्या ह्याला ईदसाठी बोकडी पालन ईदसाठी. केलं, त्याच्यासाठी सांभाळलं तरी चालतं. आता ईदसाठी विकण्यासाठी तुम्हाला आली ते का बोकड तुमची? काय नाही, ईदसाठी नाही आली का? आम्ही वीजसाठी ठेवतच नाही. आता ते पुढच्या वेळेस ती लॉटरी करायचं आहे. आता आता सगळ्या हे आपले आहे ते आम्ही 6 महिन्यातच विकून टाकतो. आता सर सगळा जर तुमचा प्लॉट अंदाजे बायचान्स म्हणतो मी, सगळा जर आहे तशी शिरड विकायची म्हणत किती पण सगळं बजेट होईल सगळं तुमचं? आता सगळं जर विकायचं म्हणलं तर लांब बजेट जाईल ते. तरी अंदाज तुमचा सर, बघा की अंदाज लावून सांगा तुम्ही. तरी 7-8 लाख होईल का सगळं? हो, 5-7 लाखापर्यंत आरामशीर. 5-7 लाखापर्यंत आरामशीर होऊ शकतं. बघा भावानं, जर आता जर सरांनी हाय तसा जर ह्यांना शेळीपालन नको म्हणले तर हाय तसा ह्यांचे 5 लाखाच्या उशाला आहे ते. उशाला 5 लाख उशाला आहे. मला बोकडं दावू शकता का? बोकडं कोणचे येतात? आपण ह्यांचे बोकडं बघूया. बोकडा आता आपल्याकडे लहान शिरोईचं. हे शिरोईचं. हा, हे पण बोकडच आहे. बोकड बारकी पिल्ले येते का? हा, हे शिरोई. हा हा हा. बाकीचा lot सगळा दिला आपण. बाकीचं लोट सगळं दिलं होतं. त्या सगळ्या पाठीच्या.
जर आता एखाद्याच मला सांगा, आता जर पावसात दिवसात भिजली आजारी पडलं तर तुम्ही ह्याला काही औषध का तुमच्या हो, औषध सगळं औषध उपलब्ध असतात सगळी. आणि 3 महिन्याला त्याचं जंतुनाशक निवारणी सगळं आम्ही करतो. जंतुनाशक हे सगळं 3 महिन्याला. 3 जंतुनाशकाचं बद्दल कोणत्या औषध माहिती का नाव काय तुम्हाला काय? नाव काय करतंय माझा थोरला मुलगा आहे हा, का, हा. त्याच्याकडे सगळं ते औषध आणायची असतं मग आम्ही मिळून म्हणजे 3 महिन्यात जंतुनाशक देतात हा, हा, हा. 3 महिन्यात कशात येतं कसं काय डायरेक्ट ते पाजावं लागतं. पाजावं लागतं. 5 त्याच्या वयानुसार ते हे असतं. 5-10 ml बोकडा आता सध्याला आता 10 काय ते बोकडा तुमच्या 10 बोकडं आहे कारण 10 बोकडा आहे त्याला. सर मला मला एक प्रश्न विचारायचा आहे. आता तुम्ही आता बघून घेऊ शकता तरुणाईचं आता वर आता कसं जॉब राहिले नाही, जॉब राहिले नसल्यामुळे त्या तरुणांसाठी हा 1 नंबर व्यवसाय. 1 नंबर व्यवस्था. 1 नंबर व्यवसाय. सुरुवात 5 शेळ्यापासून जरी केली तरी 5 दोन्ही 10 पिल्लं होते, त्याचं 10,000 नाही धरलं, 7 म्हणलं तरी 70,000 झाले वर्षाचे. 1,40,000 झाले. 1,40,000. मला सांगा, आता जर तुम्ही बघत असाल, आता जर तुम्ही जर आता कंपनीत कोणच्या लागला, पुण्यात तुम्ही जर गेला एखादा, आता मीच सांगतो तुम्हाला माझं उत्तर, 15-20 पगार 15-20,000 पगार आहे त्याच्यावर पगार आणि काम किती वेळेस आणि इथं 5 शेळ्या पाळल्या तरी भरपूर पगार मिळतो. ऐका की काम किती वेळेस 7-8 तास. 7-8 तास बस तिथं उठ बस नोकरदार तसलंच काम आहे की 8 तास काम आहे. आणि ही बघा तुम्ही आता हे किती 2 तास नेलं तर ह्यांना फिरवून आणलं तर ह्यांचं याला बाप काय नाही, हत्या. 2-3 तास फिरवून आणलं निवांत जा. निवांत झालं. 2 तास फिरून जर आणलं तुम्ही तर ह्यात निवांत होऊ शकता निवांत तुम्ही. होऊ शकतं. आणि जास्त काय काम नाही, दुसरं तुम्ही दुसरं ऑदर काम बघू शकता. हा. आणि जॉब मध्ये जरी बघितलं 8 तास बसायचं आणि किती महिन्यात पगार 15,000 पगार आहे. आणि ह्याचं तुम्हाला सांगतो 6 महिन्याला एकदमच इन्कम आहे. बरोबर आहे सर? 6 महिन्याला 6 महिन्याला 6 महिन्याला एकदम इन्कम आहे. ह्यात दिसतंय तुम्हाला आता कसं मंथली ह्याचं काय नाही बरं का? Monthly नाही. मंथली नाही. तुम्हाला मंथली पाहिजे असेल धोका, मीच तुम्हाला भावना तुम्हाला चांगल्यासाठी मी बिझनेस रिलेटेड दाखवत असतो. जर तुम्हाला जर त्यांच्या नोकरदारापाशी कंपनीपाशी जायचं करायचं असलं तर तुमच्या इच्छेनुसार करू शकता. मी काय मी फोर्स करत नाही ह्या पण माझं दाखवायचं काम आहे. बिझनेस रिलेटेड तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करत असतो. सरांनी सांगितलं की आता तुम्ही बघते ह्यात वायपट काहीच नाही. बरोबर आहे सर? वायपट काहीच नाही भावनो, वायपट काहीच नाही. सुरुवातीला एकच शेळी होती माझ्याकडे, तिथून परत 4 झाल्या, 5च्या माझ्या एवढ्या शेळ्या आता झाल्या. मला एक त्यातून सांगा विक्री सर. बी भरपूर केली. मला सांगा आता ही एवढं पिल्लो आहे, आता ही पिल्लो आहे बारका आता हे हातात धरा तुम्ही. आता मला सांगा, आता हे आता जर पिल्लो आता किती महिन्यात मोठं होईल आता काय विषय? त्याला आता काय हे 3 महिन्यात बघा इकण्यात किती दिवसात येईल आता इकायला? ही विकायला 4 महिन्याचा झालं तरी 7-8 पर्यंत आरामशीर 7-8 हजार पर्यंत आराम आरामशीर. 3 महिन्यात. 3 महिने बघून घेऊ शकता भावांनो. तुम्हाला महिन्याला 15,000 कमवायचं, तिथं रातभर 7-8 तास घासायचं. 7-8 तास घासून यावर तुम्हाला पेमेंट 3 महिन्याला किती 8,000 3 महिन्यात. पण एका बोकडा म्हणतो यार, पण आणि किती येऊ शकतात तसं काय विषय नाही. किती बी अजून किती बी येऊ शकत. आता हे बोकडा तर बघा आता किती छोटस पिल्लू आता हे सरांचा जर आवडतं पिल्लू दिसतंय आता बघून घेऊ शकता. आता सर मला आता तुम्ही तरुणासाठी आता तुम्ही माईक हातात घेता, तुम्ही 2 मिनिट तुमच्या मनाने व्यक्त करून सांगा बाबा की कसं सांगायचं ते सांगू शकता का? सांगा तरुणासाठी सांगा हे बिझनेस करावा असा सांगू शकता का? हे बिझनेस तरुणांसाठी 1 नंबर आहे. म्हणजे व्यवसायाबद्दल तुम्ही सांगा का? व्यवसायाबद्दल बघ तरुणांनी यात यावं. आता तुम्ही बघून घेऊ शकता आता 15,000साठी किती वेळ घासावे लागते. तर आता नोकऱ्यावर राहिले नाही आता तुम्हाला तर माहिती आहे. नोकऱ्या कुठं माहिती आता. तरुणांसाठी तुम्ही एक संदेश द्या बाबा की शेळीपालन व्यवसाय करावा बाबा. असं बोकडपालन असं शेळीपालनाचा व्यवसाय कोणाची कशी परिस्थिती असते तर मी तुम्हाला माहिती आहे आता कसं असतं. कोणाची परिस्थिती नसते कशी नसते, पण त्यातनं कशी एक शेळी उपलब्ध करावी बाबा. उपलब्ध एका शेळीपासून कसं वाढत जावं बाबा असं तुम्ही सांगू शकता. सुरुवातीला काय करायचं, शेळ्या मोठ्या घेण्याऐवजी भांडवल जर नसेल तर पाठर लागूच्या ह्याच्यातली घेतली, ह्या मापचं पाठरू असे घेतली तरी 5-6 हजारापर्यंत मिळते. मग सुरुवातीला 5 जर पाठर घेतली तर ती 1 महिन्यात लागून निघते. मग सुरुवातीला तुम्हाला 4-5 महिने काय नफा मिळणार नाही, पण तिथून त्यांचं उत्पन्न झालं 1-1 पिल्ली देणार. 1-1 पिल्ली झाली की त्याची 5ची 10 होते तुमची. आणि 10ची झाल्यानंतर पुढच्या येताला ती 5 महिन्यानी 6 महिन्यांनी 2-2 पिल्ली देणार. मग हे तुमचं वाढतच जाते वाढत जाते. आणि ह्यातून तोटा काहीच नाही. यातून तुम्हाला तोटा काहीच होत नाही.
तोटा काहीच नाही. शेळ्या बोकडं बाकीची पाठर तुम्हाला ठेवायची असली ठेवायची बोकडं एक 4-5 महिन्यात कमीत कमी 9 ते 10 हजाराला आरामशीर जात. आरामशीर जातात. आता सर तुम्ही आता सगळं बघत करताय, तुम्ही आता लाकड काम करताय. माझे 8 चक्की आहे, किराणा दुकान आहे, हा. ते लाकडाचा आडा हे बघून सगळं शकता बघत भाऊ ना, मी किती शेळ्या बघत करते. आणि ह्यांच्या गाया बी आहेत, मसर बी आहेत, म्हशी हे सगळं बघत सगळं हे बघते. मुलगा ह्यांचा अकॅडमीत आहे, तुम्ही बघून घेऊ शकता कसं हँडल करते. आणि ही लाकड तोडा सुद्धा जाते. हो. लाकड का पाय जाते तर घरचं हे स्वतः ह्यांनी घर स्वतः बांधले भावानं. स्वतः गौंडी काम सुद्धा हे स्वतः करतात. हो 1650 स्क्वेअर फूटचा आहे. स्वतः ह्यांनी काम मी बांधकाम केलं, हे स्वतः प्लॅन आखून स्वतः हे करून स्वतः हे सगळं हँडलिंग करत ह्यांनी स्वतःच चालू केलंय. बघून घेऊ शकता. कडून तुम्हाला भावून शिकण्यासारखं बहुत आहे. जर तुम्ही आता तुम्हाला काय विकायची असली तर तुम्ही सांगू शकता, येऊ शकता, कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकता का विकण्यासाठी, का शेळी विकायची असली तर सांगू शकता काय? हो आता सध्या तर नाही, कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकतो मी. माझा नंबर आहे 800 77 45 800. जर तुम्हाला भावानं जर तुम्हाला शेळी बिळी कोणा पाहिजे असली तर सरांकडनं काटवाडी बाबा जाती, उस्मानाबादी जाती आहेत, उस्मानाबादी जाती आहेत, तर तुम्ही शिरोई आहे तर तुम्हाला असं तुम्हाला शेळी बद्दल तुम्हाला सर्व मी डिटेल तुम्हाला शेअर करत असतो. जर तुम्हाला सगळ्या ऑल शेळ्यातलं माहिती भीती सगळं तुम्हाला शेअर केली. सरांनी कसं बाबा त्यांनी एवढे कष्टातनं त्यांचं आता बांधकाम करते, 8 ताचा धंदा आहे, किराणा दुकान आहे, सगळं सांभाळत ते सर करतात. तरी त्यांचे विद्यार्थ्यांना म्हणजे आपल्या तरुणांना सांगितलं कसं व्यवसाय सुरू करायचा, सुरुवात कशी करायची, स्टार्टिंग कशी करायची, सर्व तुम्हाला डिटेल सगळं शेअर केले. तर भावांनो, जर तुम्हाला असे नवीन व्हिडिओ जर बघायचे असले तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे आपले डेलीची व्हिडिओ भावांनो पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल भावना. आणि व्हिडिओला लाईक करत जावं भावना, व्हिडिओला लाईक करत नाही तुम्हाला मी ही मेहनत करून तुम्हाला व्हिडिओ शेअर करत असतो भावना. आपल्या तरुणांसाठी, आपल्या बेरोजगार तरुणांसाठी मी व्हिडिओ आणत असतो. तर भेटू भावना नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र भावना, वंदे मातरम भावना.